या वयोवृद्ध शेतकऱ्याला सुद्धा नराधमांनी सोडलं नाही। नक्की काय घडलं पहा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। अत्यंत क्रूरपणे असं कृत्य त्या नराधमांनी केलेलं आहे। गरसुळी येथील रावसाहेब मुकुंद कातळे व त्यांची पत्नी पुष्पलता रावसाहेब कातळे हे दोघे गावालगत असलेल्या स्वतःच्या शेतात राहतात। रावसाहेब यांना अर्धांगवायू असल्याने ते अंतुरणातच होते। त्यांचा एकुलता एक मुलगा कामानिमित्त हैदराबाद येथे राहतो। दरम्यान दोघेच वयोवृद्ध राहत असल्याचा अंदाज घेऊन 25 ते 27 मे दरम्यान चोर शेतात आले। चोरी करत असताना पुष्पलता यांनी विरोध केला। त्यावेळी चोरट्याने त्यांच्या डोक्यात कुकर घातला, दगडानेही मारले। हा खून होत असताना अंतुरणावर पडलेले रावसाहेब कातळे यांनी पाहिले। त्यानंतर आरोपीने रावसाहेब यांनाही मारहाण करून उचलून शेताशेजारी असलेल्या काकासाहेब पवार यांच्या विहिरीमध्ये फेकलं आणि मग त्यातच त्यांचा जीव गेला। शेताशेजारी पवार यांच्या शेतातील नोकर तण काढण्यासाठी 27 मे रोजी शेतात फिरत असताना विहिरीकडे गेला। त्यावेळी त्याला विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आल्याने खुनाचा उलगडा झाला। ओळख पटल्यानंतर कातळे यांचे नातेवाईक माऊली विष्णू पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली। पुष्पलता यांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी विरोध दर्शवला। चोरट्याशी झटापट झाली। घटनास्थळावरील कुकर, दगड आणि पसरलेले साहित्य पाहून नातेवाईक फिर्यादी माऊली पवार यांनी खून चोरीच्या उद्देशाने झाल्याची तक्रार दिली। यानंतर 27 मे रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला। चोरीच्या उद्देशाने वयोवृद्ध दाम्पत्याचा खून करणारा आरोपी गावातीलच असल्याचे निष्पन्न झाले। गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर 12 तासात आरोपी पंडित कोंडिबा रावणकोळे याला अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले। आरोपीची चोरीची पार्श्वभूमी असून यापूर्वी ट्रॅक्टर भरून हरभरा नेऊन त्याने त्याची विक्री केली होती। दरम्यान पुष्पलता कातळे यांनी आरोपीला चोरट्या माझ्या शेतात का आलास असे यापूर्वी म्हटले होते। 4 चौघात चोरीचा आरोप केल्याचा राग मनात धरून हा खून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा। या नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत।